नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर पतसंस्था सांगलीस बोगस धनादेश दिल्याप्रकरणी सांगलीवाडी येथील कर्जदारास शिक्षा। बोगस धनादेश देऊन पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी श्री रामदास रघुनाथ पाटील राहणार सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांना 6 महिने कैद व फिर्यादी पतसंस्थेस नुकसान भरपाई रक्कम म्हणून रुपये 2 लाख मात्र देण्याचे आदेश सांगली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब श्री व्ही खुळपे साहेब यांनी पारित केला। तसेच आरोपी श्री रामदास रघुनाथ पाटील विरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 458(2) याप्रमाणे जेल वॉरंट काढण्याचा आदेश दिलाय। कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या शाखा खंडभाग सांगली येथून आरोपी श्री रामदास रघुनाथ पाटील यांनी रक्कम रुपये 1,25,000 रुपये कर्ज घेतलं होतं। सदर कर्जाच्या फेडीपोटी आरोपी यांनी फिर्यादी पतसंस्थेस बोगस धनादेश दिला होता। पतसंस्थेने सदर धनादेश भरला असता तो न वटता परत आला। या प्रकरणी आरोपी श्री रामदास रघुनाथ पाटील यांच्या विरुद्ध सांगली येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या कोर्टात पतसंस्थेने फिर्याद दाखल केली होती। त्याची सुनावणी होऊन आरोपी श्री रामदास रघुनाथ पाटील यांना वरीलप्रमाणे शिक्षा झाली। पतसंस्थेच्या वतीनं जयवर्धन एन चौगुले ॲडव्होकेट सांगली यांनी काम पाहिलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।